नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 100 ग्रॅम ही पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या होत्या। अशा आकाराच्या मिरच्या होत्या बघा, लांबड्या पण असतात। तर त्याचे काय केलेले, स्वच्छ धुवून असे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि ह्या बिलकुल तिखट नसतात बरं का, पोपटी कलरच्या। त्या संग मी तिखट लागायसाठी बघा ह्या 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या तिखटवाल्या मिरच्या तुम्ही नुसते ह्याच्या पण बनवू शकता, ह्या जरी नाही टाकल्या तरी पण चालेल। 6 लसणाच्या पकड्या घेतलेल्या, थोड्या मोठ्या मोठ्या आकाराच्या। ठेचायला कसं असतं माहिती आहे का, लसूण थोडा जास्त टाकला तरी पण चालू शकते, नाही तर एवढा जरी टाकला तरी पण चालेल। तवा गरम करत ठेवलेला आहे आणि चांगला कडक गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या टाकून घेऊया आणि ह्याला काय करायचं, डाग पडसतर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मिरच्या बघा चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत। बिन तेलाच्याच अशा डाग पडसतर चांगल्या भाजायच्या। गॅस करणार आहे मी बंद आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा जिरं छोट्या आकाराचा। जर जास्त जर असेल का नाही तर तुम्ही जास्त जरा टाकू शकता जिरं। आणि ह्याला काय करणार आहे, काढून घेणार आहे मिरच्या। आणि हे बघा मी काढून घेतलेलं आहे। आता हे काय करणार आहे, खलबत्त्यामध्ये टाकून घेणार आहे। जर तुमच्याकडे खलबत्ता जर नसेल ना तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बंद चालू करू शकता। ह्याच्याबरोबर हा लसूण पण टाकून घेणार आहे। काढून घेतलेला आहे बघा मिरची, जिरं आणि लसूण फक्त त्यात टाकायचे बघा। एक 15 ते 16 कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून नितळून घेतलेली आहेत। थोडीशी कोथिंबीर। खूप जणांचं असं होतं की आम्हाला ठेचा खूप आवडतो पण भरपूर म्हणजे तिखट लागतो, तर त्यासाठी तुम्हाला ह्या मिरच्या दाखवलेल्या आहेत। आणि कधी पण मिरच्याचं जर आपल्याला कळत नसेल का नाही तिखट कोणत्या आणि काय कोणत्या, तर काय करायचं माहिती आहे का, जिथं आपण भाजी आणायला जातो ना त्यांना विचारायचं आहे पोपटी कलरच्या मिरच्या तिखट असतात का। आता ह्याला टाकणार आहे थोडासा पुदिना, म्हणजे चव पण छान येते। आणि जर तिखट जर तुम्ही ठेचा जर खाल्ला ना तर आपल्याला जळजळ होत नाही, कढीपत्त्यामुळे आणि पुदिन्यामुळे। त्यात टाकणार आहे मी आत्ताच मीठ। आणि हे थोडंसं आपल्याला पहिलं कुटून घ्यायचं आहे बरं का। तर आपण आता हे कुटून घेऊया। कुटून घेतलेलं आहे बघा, जास्त बारीक वगैरे केलेलं नाही आहे, फक्त आबडधोबड केलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, कारण हे पावसामुळे खराब होतात ना, तर मी भाजून ठेवते शेंगदाणे। तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याची साल पण काढू शकता, असंच जरी टाकलं तरी पण चालू शकतं। तर हे पण मी कुटून घेते। कुटून घेतले बघा अशा पद्धतीमध्ये, जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं पण नाही, असं कुटून घ्यायचं। तवा ठेवलाय बघा परत गरम करायला। त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं तेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि मोठा मोठाच कापून घेतलेला आहे, बारीक जास्त कापलेला नाही। कांद्याचं कसं माहिती आहे का, तुम्हाला हवं असेल तर टाकायचं। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कांदा आवडत नसेल का नाही तर नाही टाकला तरी चालेल, पण कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा चांगला भाजून घेतलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा चांगला। आता त्याच्यामध्ये जे आपण हे कुटलं होतं ना हे टाकून घ्यायचं। गॅस आहे मीडियम, सगळं टाकून घेते आणि गॅस मीडियम आहे। 2 मिनटं एकसारखं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा 2 मिनटं मी एकसारखं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। असं चांगलं होता होईल एवढं जास्त भाजून घ्यायचं, म्हणजे हे कमीत कमी 8 दिवस तरी चांगलं टिकतं। आणि ह्याच्यामध्ये जे कांदा टाकलेला आहे ना तो पण चांगला भाजून घ्यायचा, असं परतल्यावर पण चांगला भाजला जातो, मस्त लागतो। करून बघा एकदा। ह्याच्यामध्ये पुदिना घातलेला आहे, आपण कढीपत्ता घातलेला आहे, कोथिंबीर घातली, कांदा घातला आहे, मस्त चव येते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।